गडचिरोलीचं पालकत्व स्वतःकडे ठेवावी ही इच्छा, पण निर्णय शिंदे आणि पवारांसोबत चर्चा करून मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण तर पालकमंत्री पदाचा समन्वय बावनकुळेंकडे। विधानसभेत 2020 खेळून विश्वचषक जिंकलो, मात्र आता राज्यकारभार टेस्ट मॅच सारखा करणार, निकालावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित निवडणुकांवर मुख्यमंत्र्यांचं भाष्य, जानेवारीत कोर्टात सुनावणी, प्रकरण निकाली निघण्यासाठी प्रयत्न करणार। सायबर फ्रॉड सरकार समोरचं मोठं आव्हान, मुख्यमंत्र्यांची कबुली, खोट्या पोस्ट फॉरवर्ड करणारेही तेवढेच जबाबदार, नागपुरात फडणवीसांचा इशारा। भाजप कोर कमिटीची बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणुकीबाबत रणनीती, मुंबई महापालिकेत 150 पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार, तर नवीन वर्षात सदस्य नोंदणी अभियान। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याविरोधात कायदा करणार, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची नाशकात घोषणा, येत्या अधिवेशनातच विधेयक। दिल्लीतली एनडीएची बैठक संपली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची बैठकीला दांडी, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून खासदार प्रतापराव जाधवांची हजेरी। लाडक्या बहिणींसारख्या व्यक्तिगत लाभाच्या योजना सुरू ठेवून फक्त अत्यावश्यक योजनांवरच खर्च करण्याचा अजित पवारांचा अधिकाऱ्यांना सल्ला, डीपीडीसीच्या कामांचा फेरआढावा घेण्याची ही सूचना। मराठा आरक्षणाचा विषय संपला की शेतमालाचा भाव आणि मुस्लिम धनगर आरक्षणासाठी मोहीम, मनोज जरांगेंचा एल्गार, तर हिशेब चुकता करण्याची मज्जा आताच असल्याचं म्हणत फडणवीसांवर निशाणा। शिर्डीत आठवड्यातून एक दिवस प्रत्येक मंदिरात सामूहिक आरती करण्याचा ठराव मंजूर, हिंदू समाजाला एकत्रित आणण्यासाठी सामूहिक आरती करण्याचा निर्णय। कल्याण पूर्वेमध्ये बदलापूरलाही लाजवणारी घटना, अल्पवयीन मुलीचं अपहरण करून हत्या, राजकीय वरदहस्तामुळे कारवाई होत नसल्यामुळे नागरिकांचा मूक मोर्चा। कल्याण अपहरण आणि हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळीच्या शेवगावमधून मुसक्या, दाढी करून लूक बदलण्याच्या प्रयत्नात असतानाच बेड्या, गुन्ह्यात सहभागी असलेल्या तिसऱ्या पत्नीलाही 2 दिवस पोलीस कोठडी। कझाकिस्तानच्या अक्ताऊमध्ये विमान कोसळलं, विमानातील 72 प्रवाशांपैकी 6 जण बचावल्याची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।